उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे काल 6 खासदार फुटले. खरं म्हणजे मागच्या 2019ला किंवा त्या अगोदर किंवा त्यानंतर त्यावेळेला जर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादी न लागता आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर जर युती केली असती तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कधीच फुटली नसती. हे धाडस करतोय म्हणतोय मी. काय त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची त्यावेळेला आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर जर युती केली असती तर आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरेंची शिवसेना सत्तेमध्ये दिसली असती. अरे सत्तेमध्ये सोडा पण त्यांना गळती फुटली नसती. पुन्हा त्यांच्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली नसती किंवा ठाकरेंची शिवसेने सोडून बाहेर पडण्याची हिंमत, फुटायची हिंमत, बंडखोरी करण्याची हिंमत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या खासदाराची झाली नसती. कधी जर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादी न लागता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर जर युती केली असती तर ठाकरेंची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये दिसली असती. किमान त्यांच्यात फूट पडली नसती आणि ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून खासदाराची बंडखोर करण्याची हिंमत झाली नसती. त्यावेळेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःहून उद्धव ठाकरे यांच्याकडं युतीचा आघाडीचा प्रस्ताव टाकला होता. वंचित बहुजन आघाडीची बेदखल केली. वंचित बहुजन आघाडीबरोबर सन्मानानं युती केली नाही. त्यावेळी संजय राऊत यांनी आम्ही जागा देतो अशी खोटीच थाप मारली. अरे तुमचीच गळती सुरू आहे आणि तुम्ही काय वंचित बहुजन आघाडीला जागा देणारा? तुमच्या ही जागा पळायला लागलेल्या द्या. तुमचीच गळती सुरू आहे आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडीला एवढ्या जागा देतो. जागा देणारे अरे युतीमध्ये जागेची वाटप कर, एकमेकाला जागा द्यायच्या नसत्या. सन्मानानं समान वाटप करायची असती. त्याला आघाडी आणि त्याला युती म्हणतात. जागा देण्याचे का तुम्ही वंचित बहुजन आघाडीला का भीक देताय? तुमची गळती लागली, तुम्हाला भीक मागायची वेळ आली आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडी बरोबर वंचित बहुजन आघाडीची तुम्हाला त्यावेळेला किंमत कळली नाही. वंचित बहुजन आघाडीची तुम्हाला किंमत कळली नाही. बेदखल केली, सन्मानानं युतीची चर्चा केली नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादी लागून तुम्ही स्वतःची फरफड करून घेतली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादी न लागता उद्धव ठाकरे यांनी जर वंचित आघाडीबरोबर जर युती केली असती तर किमान तुमची फूट तर थांबली असती, तुमची गळती थांबली असती. म्हणून मला आज धाडसानं सत्य बोलतो की आजच्या परिस्थितीमध्ये भाजपच्या विरोधात लढण्याची अवकात आता काँग्रेसमध्ये राहिली नाही. काय भाजपच्या विरोधात लढण्याची अवकात आता काँग्रेसमध्ये राहिली नाही. भाजपच्या विरोधात लढण्याची हिंमत आणि अवकाताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राहिली नाही आणि त्याचबरोबरच भाजपच्या विरोधात लढण्याची अवकात आणि हिंमत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये सुद्धा राहिली नाही. हे तिन्ही महाविकास आघाडीतील पक्षानं समजून घ्यावं. आता तर वळका कळा, आपली अवकात वळका. आपल्या अवकातीत राहून आता महाविकास आघाडीनं युती करावी आणि आंबेडकर चळवळीच्या पक्ष संघटनेबरोबर सन्मानानं बोलणं करावं, सन्मानानं आघाडी करावा, युती करावी. काय आपली अवकात आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष असतील, राष्ट्रवादीच्या शरद पवार गट असतील, त्यांनी आता म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षांनी आता आपली अवकात वळखावी. आंबेडकर चळवळीला, आंबेडकरवादी विचार आणि पक्षांना सन्मानानं बरोबर घेतल्याशिवाय तुम्ही भाजप बरोबर लढू शकत नाही. कारण भाजपच्या विरोधात लढण्याची अवकात
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नाही, काँग्रेसची नाही, राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाची सुद्धा अजिबात नाही. आणि म्हणून मला सांगायचं आव्हान करतोय महाविकास आघाडीला, मी आव्हान करेल की उद्याचं राजकारण, उद्याच्या येणाऱ्या निवडणुका आंबेडकरवादी जे पक्ष, स्वाभिमानी पक्ष संघटना आहे, मी स्वाभिमानी उल्लेख करतोय, काँग्रेसच्या, भाजपच्या, राष्ट्रवादीच्या गळाला लागलेल्या बुजगावण्या आणि बेमान संघटना पक्षाबद्दल नाही बोलत मी. आंबेडकरवादी, स्वाभिमानी आणि इमानदार, स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण करणाऱ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी असेल, बहुजन समाज पार्टी असतील आणि इतर आंबेडकरवादी, इतर परिवर्तनवादी संघटना आणि पक्ष असतील, यांच्याबरोबर म्हणजेच आंबेडकरवादी, स्वतंत्र आणि स्वाभिमानी चळवळ आणि पक्षांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीनं आंबेडकरवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली इथून पुढचं राजकारण करावं. यापुढची निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेची निवडणुका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी म्हणजेच आंबेडकरवादी, स्वतंत्र आणि स्वाभिमानी पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं आपलं राजकारण आणि निवडणुका लढवाव्या. अरे सत्ता नाही मिळाली तर चालेल, सत्ता जरी नाही मिळाली तर किमान महाविकास आघाडीतील घटक पक्षांची पक्ष तर शाबूत राहतील, पक्ष तर सुरक्षित राहतील आणि आपलं घर तर सुरक्षित राहतील. शिवसेना नावात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष सुरक्षित आणि घर त्यांचं सुरक्षित राहील, काँग्रेस सुरक्षित राहील, राष्ट्रवादी शरद पवार गट सुरक्षित आणि पक्ष सुरक्षित, म्हणजे त्यांची घरं तर सुरक्षित राहतील, स्वतंत्र अस्तित्व राहील. याच्यासाठी तरी उद्याच्या निवडणुकीमध्ये, याच्यासाठी तर महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणामध्ये स्वाभिमानी आणि स्वतंत्र आंबेडकरवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी उद्याचे राजकारण करावं, एवढंच या निमित्तानं सांगावं असं वाटतं.